नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच स्वामी विवेकानंदजी यांच्या कार्याविषयी एक फार छान विचार देणारी पोस्ट वाचण्यात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. ज्या तपस्व्याने संपूर्ण अमेरिका आणि युरोपला आपल्या चरणी आणलं आणि शिकागोचा पाया हादरवून टाकला, तो जेव्हा या जगातून गेला तेव्हा लोक त्याची संपत्ती बघण्यासाठी त्याच्या झोपडीत शिरले आणि थक्क होऊन गेले. त्याच्या खोलीत काय सापडलं? तिथे ना सोन्याची नाणी होती, ना जमिनीची कागदपत्र होती. त्यांना फक्त तिथे सापडली एक धुतलेली जुनी धोती आणि एक भगवं वस्त्र, एक कमंडलू आणि लाकडी चप्पल, काही फाटलेली जुनी पुस्तकं आणि एक डायरी. ज्या माणसानं संपूर्ण जगाला भारताचं कौतुक करायला लावलं होतं त्याची हीच संपत्ती होती. स्वामी विवेकानंदजी अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं एक मूर्तिमंत उदाहरण. त्यांच्या साधेपणाशी संबंधित एक अतिशय सुंदर गोष्ट ती अशी की जेव्हा स्वामीजी परदेशात होते तेव्हा एक श्रीमंत परदेशी स्त्री त्यांच्या फकीरासारख्या कपड्यांकडे पाहून हसली आणि त्यांना टोमणा मारला. मिस्टर विवेकानंद, तुमच्या देशात चांगले कपडे मिळत नाही का? तुम्ही एखाद्या सज्जनासारखे का नाही राहत? यावर विवेकानंदजी मंदपणे हसले आणि त्यांच्या उत्तरानं तिला शर्मेनं मान खाली घालावी लागली असं उत्तर त्यांनी दिलं. ते म्हणाले, बाईसाहेब, तुमच्या देशात शिंपी माणसाला सज्जन बनवतो, पण माझ्या देशात माणसाचं चरित्र त्याला महान बनवतं. आणि हे फक्त काही उत्तर नव्हतं, तर जे लोक एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या घड्याळ, गाडी किंवा बुटांवरनं, कपड्यांवरनं ठरवतात त्यांच्या तोंडावर मारलेली ही चपराक होती. तुम्हाला माहिती आहे का यात आश्चर्यकारक काय आहे? जेव्हा विवेकानंद परदेशात प्रवास करायचे तेव्हा श्रीमंत लोक आपली साम्राज्य त्यांच्या चरणी अर्पण करायला तयार असत, पण या संन्याशानं न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर गवतावर रात्री झोपूनही भारताच्या गरिबीशी तडजोड केली नाही. ज्या माणसाच्या एका शब्दानं जगातले श्रीमंत लोक आपली तिजोरी उघडायचे त्याच्याकडे आपल्या आईसाठी कायमचं घर बांधायला सुद्धा पैसे नव्हते आणि त्याच्या मृत्यूपर्यंत त्यानं आपल्या कुटुंबासाठी एकही पैसा वाचवला नाही. आज बघा ना, आपल्याकडे ब्रँडेड घड्याळ आहेत, आयफोन आहे आणि ही मिरवून आपण स्वतःला श्रीमंत समजतो. पण त्या फकीरानं कोणताही ब्रँड नसताना संपूर्ण जगाला आपल्या बुद्धीचा गुलाम बनवलं. ते भारताचे ब्रँड ठरले. मरणासन्न अवस्थेतही विवेकानंदांनी दिखावा करणाऱ्या सगळ्यांना एक धडा शिकवला. तो म्हणजे तुम्ही कपड्यांनी सजवण्यासाठी शरीर नाही तर ज्ञानानं जागृत करण्याचा आत्मा आहात, असं ते म्हणाले. आज जर आपल्याला आपल्या छोट्या छोट्या यशांचा अभिमान वाटत असेल तर त्या 39 वर्षीय संन्याशाच्या जीवनाकडे नक्कीच आपण बघायला हवं, ज्याच्याकडे जगातलं सर्वात गहन ज्ञान होतं तरीही खिशात एकही पैसा नव्हता. मला सांगा, आजच्या काळात अशी विचारसरणी आणि असा त्याग कुणाला शक्य आहे? असा इतका त्याग जरी कुणाला शक्य नसला तरीसुद्धा विवेकानंदांच्या विचारसरणीनं जर आपण प्रभावित झालो आणि त्यानुसार थोड्या प्रमाणात का होईना आचरण करायला सुरुवात केली ना, तर नक्कीच आपण स्वतःचा आणि स्वतःबरोबर आपल्या देशाचाही उद्धार करू यात शंकाच नाही. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.